दुसरा राजे अध्याय 9। नंतर अलीशा संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकास बोलावून सांगितले, कमर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोत गिलाद येथे जा. तेथे पोहोचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी यास शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदातून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. मग दार उघडून पळ काढ, थांबू नको. नंतर तो तरुण संदेष्टा रामोत गिलाद येथे गेला. तो तेथे जाऊन पोहोचतो तो तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले. तेव्हा तो म्हणाला, हे सरदारा, तुला काही सांगावयाचे आहे. येहूने विचारिले, आम्हा सगळ्यातून कोणाला? तो म्हणाला, हे सरदारा, तुला. तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे. इजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे. म्हणून आपला धनी अहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल. अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. इज्रेलाच्या भूमीवर इजबेलीस कुत्री खातील, तिला पुरावयास कोणी असणार नाही. मग दार उघडून त्याने पळ काढिला. येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्यास विचारिले, सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो त्यास म्हणाला, तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हास माहीत आहेच. ते म्हणाले, भलतेच, काय आहे ते आम्हास सांग. तो म्हणाला, त्याने मला असे असे सांगितले, परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून येहू राजा झाला असा पुकारा केला. या प्रकारे येहू बिन यहोशाफाट बिन निमशी याने योरामाविरुद्ध फितुरी केली. त्या समयी योराम सर्व इस्रायलासह अरामाचा राजा हजाएल याच्या भीतीमुळे रामोत गिलादाचे रक्षण करीत होता. पण अरामाचा राजा हजाएल याशी लढताना योराम राजास अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावे म्हणून तो इज्रेलास परत गेला होता. येहू म्हणाला, तुमच्या मनास येईल तर या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका. येहू रथात बसून इज्रेलास गेला. तेथे योराम पडून होता आणि यहुदाचा राजा अहजा हा त्याच्या भेटीस आला होता. इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली. तेव्हा त्याने कळविले की मला एक टोळी दिसत आहे. तेव्हा योराम म्हणाला, एक स्वार पाहून त्याचकडे पाठीव. त्याला सांग की सर्व काही ठीक आहे ना असे त्याला विचार. तेव्हा त्याला भेटावयास एक जण घोड्यावर बसून गेला व त्याला म्हणाला, राजा असे विचारतो की सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, ठीक आहे किंवा नाही याची तुला काय पंचायत? चल माझ्या मागे हो. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले की जासूद त्याचकडे गेला आहे पण तो काही परत आला नाही. मग त्याने दुसरा स्वार पाठविला. तो त्याचपाशी जाऊन म्हणाला, राजा विचारितो की सर्व काही ठीक आहे ना? येहूने त्यास म्हटले, ठीक आहे किंवा नाही याची तुला काय पंचायत? चल माझ्या मागे हो. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले, तोही त्यांच्याकडे गेला आहे पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू
याच्या रथ हाकण्यासारखे आहे, तो मोठ्या सपाट्याने रथ हाकीत आहे. योराम म्हणाला, रथ तयार करा. तेव्हा त्यांनी त्याचा रथ तयार केला. इस्रायलाचा राजा योराम आणि यहुदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटावयास गेले. इज्रेलकर नाबोत याच्या शेतात त्यांची गाठ पडली. योरामाने येहूस पाहिले तेव्हा तो म्हणाला, येहू, सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, तुझी आई इजबेल, हिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार? हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढिला व अहज्यास म्हटले, अहज्या, दगा रे दगा. येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारिला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर यास सांगितले, त्यास उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे. त्याचा बाप अहाब याच्या मागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठीव. परमेश्वर म्हणाला, काल नाबोथाचा व त्याच्या पुत्रांचा खून झाला तो मी पाहिलाच आहे. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की याच शेतात मी तुला याचा बदला देईन. यास्तव परमेश्वराच्या वचनानुसार याला उचलून त्या शेतात टाक. हे पाहून यहुदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, त्यालाही रथातच ठार करा. त्यांनी त्यास इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला. तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास रथात घालून यरुशलेमेस नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्यास मूठमाती दिली. अहाबाचा पुत्र योराम याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी अहज्या यहुदावर राज्य करू लागला होता. येहू इज्रेलास आल्याचे इजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिम्री, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा खोजांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकिले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडविले. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती शापित स्त्री कोठे आहे ते पहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे. तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज तिचे त्यास काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्यास हे कळविले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इज्रेलाच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील. इजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील. ही इजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.